नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आत्ता वाजले सकाळचे 5:30 आणि रेवा उठलेली आहे आणि ती तिच्या टाईमवर एकदम परफेक्ट उठते। तर मी आली बघायला तर ती जागी होती आणि तिची मस्त खेळत होती। तिला मी किचनमध्ये आणलं आणि माझं पण पूर्ण आवरून झालं होतं, म्हणजे अंगण वगैरे झाडू मारून झालेला होता। मग तिच्यासोबत थोडीशी खेळली आणि खूप छान वाटतं, म्हणजे सकाळी उठल्यावर पूजा वगैरे केली की लगेच रेवा उठते। रेवासोबत पण थोडीशी मस्ती करायची, खूप छान वाटतं का नाही। आणि ती मी जेव्हा ब्लॉग घेते ना तेव्हा तिचं रिॲक्शन खूपच छान असतं, एकदम अशी स्माईल वगैरे करते आणि एवढी झोप येत होती, आळस वगैरे देत होती, पण आज झोपायचं नाव घेत नव्हती अजिबात। आणि खूप म्हणजे तिला थकवलं थोडंसं, तिच्यासोबत मस्ती केली, मी केली, आईने केली, परत जयूने पण केली, नंतर झोपवलं तिला। आणि आत्ता वाजलेत 9, तर तिची छान अशी झोप झालेली आहे आणि तिला मी काढलेली नाही अजून। आणि आज आहे तर इशू घरीच होती, कारण असं होतं की तिला बरं नव्हतं, रात्री खूप तिला ताप पण आला होता आणि डोकं वगैरे दुखत होतं तिचं। मग ती आत्ता उठली थोडीशी लेट, तिला चहा टोस्ट वगैरे दिला आणि तारक मेहता बघते ती। आणि जयूचा स्वयंपाक चालू झाला, इकडे भाकरी करत होती ती, हे बाकीचं तोपर्यंत आवरून घेतलं। आणि आई तिला सकाळी 9 तर 9:30 पावणे 10पर्यंत तिला मस्त उन्हात घेऊन जाता आणि मस्त तिला बाहेर बसवता, खूप छान वाटतं उन्हात। आणि थंडी पण खूप आहे ना, म्हणून उन्हात बसवता छान वाटतं। त्यानंतर बाकीचं मी क्लिनिंग वगैरे केली, तिला आईने बाहेरच रेवाला खाऊ घातलं होतं आणि इशूला पण आता थोडंसं बरं वाटतंय। आणि तिला रात्री ताप होता, जरी ती आता फ्रेश झाली पण तिला स्कूलला मी पाठवलं असतं, परत अजून जास्त झालं असतं, म्हणून मग तिला पाठवलं नाही। आता ती पण रेवाजवळ उन्हात बसली आणि त्यानंतर ती घरात आली, तिच्यावर छान अशा पोण्या वगैरे केल्या, म्हणजे एकच पोनी केली, मस्त असे केस वगैरे विंचून दिले। आणि आता थोडंसं तिला फ्रेश पण वाटते, बघा किती डान्स करते। आणि तिच्या स्कूलमध्ये आहे 21 डिसेंबरला फन फेअर, तो ब्लॉग येईलच, ते तुम्ही बघणारच। पण त्यासाठी आहे तर त्यांनी फक्त म्हणजे एका इशूसोबत आता 2च जण अलाउड असतील, म्हणजे त्यांचे पेरेंट्स वगैरे, तर मी आणि हेच जाऊ शकतो फक्त। मागच्या वेळेस कसं आम्ही जयू, दिव्या वगैरे आम्ही सगळेजण गेलो होतो, तसं यावेळेस नाही राहणार। आणि त्यानंतर आमच्या सगळ्या साड्या, म्हणजे जयू प्रेग्नेंट होती ना तेव्हापासून आमच्या सगळ्या साड्या जमा होत्या, म्हणजे सगळ्या साडींचं ब्लाऊज, फॉल असं सगळं जमा होतं। आता ती ब्लाऊज शिवेल, मी फॉल वगैरे लावेल। आणि आमच्या 15 ते 20 साड्या म्हणजे आईच्या 1-2च आहेत, पण माझ्या आणि जयूच्या पूर्ण जमा झाल्या होत्या। त्या पण आज काढत होतो किती साड्या आहेत, ब्लाऊज किती आहेत, फॉल फिटिंग वगैरे करायला किती आहेत ते पण काढत होतो। त्यानंतर माझा आज होता उपवास, संकष्ट चतुर्थी आहे आज, तर त्यासाठी मी आत्ता 2-2:30 वाजले, तर मी आता फराळ करते। त्यानंतर आत्ता संध्याकाळचे वाजलेत 5 आणि रेवा इशू आहेत आता साबुदाणे खाते, कारण ती दुपारी झोपलेली होती तेव्हा तिने खाल्लेले नाहीत, पण आता खाते। आणि रेवा तिची एकदम व्यवस्थित गंमत बघते, दीदी काय खाते ती। रेवाचं पण जेवण करून झालेलं तसं, पण ती दीदीची गंमत बघते, दीदी काय खाते ती। इशू पण खूप छान खेळते रेवाला, कारण मोठी दीदी म्हटल्यावर तर व्यवस्थित खेळणारच, आणि रेवाला पण खूप आवडते इशू दीदी। त्यानंतर आज आली खूप दिवसांनी निव्या भेटायला, आली चल 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 मला पी। आणि तिला आठवण आली की बरोबर येते ती भेटायला, मम्मा करत आली ती बरोबर। हॉलमध्ये जयू रेवाला झोपत होती आणि तिला तिकडेच भेटली ती, आणि मग किचनमध्ये मला भेटायला आली ती। आणि ही होती तिची फ्रेंड परी, तर परी आणि ती दोघं जण होते। परीला पण सांगत होती इकडे तू हाय कर। आणि त्यानंतर रेवा झोपली, मग जयूने त्यांना दोघांना बोलवलं, परीला आणि निव्याला, दोघांसोबत खूप छान अशा सेल्फी घेतल्या। आणि आज उपवास होता म्हणून लवकर स्वयंपाक पण केला। आज स्वयंपाक आहे तर वाटाणा बटाट्याची भाजी, पोळ्या आणि खिचडी बनवली होती। कसा वाटला हा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा। बाय।